स्वप्नातून दर्शन होतात, कोणाला मार्गदर्शन मिळतं, कोणाला आशीर्वाद मिळतो. हे माझ्या माहितीप्रमाणे बहुतेकांना अनुभवलेलं आलेलं आहे. स्वप्नातून दर्शन होतात याचा अर्थ हाच आहे की त्या शक्तीचा अनुभव तुम्हा लोकांना येतो. तुम्ही असा विचार करा, तुम्ही आता इतके बसलेले लोक आहात, तुम्ही कोणीही माझ्या स्वप्नात अजून आलेल्या नाही आणि येण्याची सुद्धा शक्यता नाही. पण ह्या देहाचं दर्शन बहुतेक प्रत्येकाला झालेलं आहे. निर्णया प्रसंगाने म्हणा, निर्णया वेळी म्हणा. सामान्य माणसाला कोणाच्या स्वप्नात जाता येतं का मला सांगा? शक्य नसतं ते. पण आपल्याला अशा पद्धतीची प्रचिती जर येत असेल तर हे तुमचं गुरुस्थान आहे असं मानायला हरकत नाही. कदाचित काही लोकांना अजून ते अनुभव आला नसेल, ही सुद्धा शक्यता असते. पण त्यांनी तो सुद्धा अनुभवाच आहे असं समजावं. किंवा आपली भक्ती कमी पडते, आपली तेवढी पात्रता नाही, तेवढी योग्यता आपण मिळवली नाही, असंही त्यांनी लक्षात घ्यायला हरकत नाही आणि ही परंपरा चालू ठेवावी. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला प्रत्यक्ष गुरूंची भेट होते तो आपला अध्यात्माचा दिवस आहे. अध्यात्म हे आचरावं, अध्यात्म करावं, जप जाप्य करावं, पूजा अर्चा करावी, ध्यानधारणा करावी, अशा आदेशानेच हे दर्शन दिली जातात. काही लोकांना असं वाटतं झालं असं दर्शन, आपली फार मोठी योग्यता आहे म्हणून दिलं असं दर्शन. पण त्याचा अर्थ असा नाही. तुम्ही अधिक परमार्थिक जीवन जगावं, परमार्थाकडे लक्ष द्यावं, अशा पद्धतीनं ही दर्शनं दिली जातात. आतापर्यंत मी लोकांचं अनेक वेळा ऐकलेलं आहे, पण मी त्याला असं कधीही म्हणलेलो नाही की तुला कसं दर्शन झालं, काय झालं, काही बोलत. पण त्याचा अर्थ तुम्ही असा घ्यायचा आहे की आपल्याला स्वप्नदृष्टातून जर ह्या व्यक्तीचं दर्शन झालं तर आपण आणखीन परमार्थाकडे लक्ष द्यावं असा त्याचा अर्थ होतो. पुढच्या काळामध्ये आपल्या कृपा होण्याची बरीच शक्यता आहे. तशा दर्शन होणारच नाही. जिवंतपणे स्वप्नातून दर्शन होतं ही सामान्य गोष्ट नाही. केव्हा सामान्य माणसाला हे शक्य पण नाही. पण ज्यांच्याकडे कृपादृष्टी आहे, ज्यांच्याबद्दल यांना प्रेम वाटतंय, ज्यांच्याबद्दल आस्था वाटते, यांचं चांगलं व्हावं असं वाटतं, यांनी मार्गात यावं असं वाटतं, त्यांनाच ह्या पद्धतीचे दर्शन होतात. तुम्ही सर्व लोकांनी असा निश्चय केला पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपण दर्शनाला जातो त्या वेळेला आपली प्रगती झाली असं माझ्या लक्षात यावं. मी तुम्हाला काही प्रपंच करू नका असं सांगत, पण प्रपंच करीत असताना सुद्धा ह्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला आचरता येतात. हे लोक कसे असतात, हे कार्यकारणास्तव येतात. कार्य आणि कारण संपलं की तुमच्यातून निघून जातात. जसं प्राध्यापक शिकवतो आणि क्लास सोडून निघून जातो, अभ्यास करा नाही तर नका करू. तसं तुम्ही लोकांनी हे जाणलं पाहिजे की आपल्याला स्वप्नातून दर्शन झालंय ना, हा एक प्रकारचा आदेश असतो. आम्हाला ज्या ज्या काळामध्ये गुरूंचं दर्शन झालं त्याचा अर्थ आम्ही असा घेतलेला आहे की आपली योग्यता वाढवावी असं त्यांना सुद्धा येतं की ज्या ज्या वेळेला तुला असं वाटेल
की मी दर्शन तुला देतो म्हणजे तुझी फार मोठी योग्यता वाढली असं त्याचा अर्थ नसून, ज्या ज्या वेळेला ह्या लोकांचं दर्शन आपल्या स्वप्नात होईल हा एक प्रकारचा शकून, मंगल शकून असा आहे. आता इथून पुढचा येणारा जो काळ आहे हा काळ विशेष करून दर्शनाचा आहे. इथून पुढं मी तुम्हाला हे आशीर्वाद देऊ शकेलच किंवा आशीर्वाद देण्याच्या मनस्थितीत मी असेलच असं काही नाही. कारण आता उरलेला काळ हा इतरांना दर्शन देण्यासाठी असतो. आतापर्यंत तुम्हाला कशी मी पुष्कळ बोललेलं आहे, सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे काहीही शिकवायचं राहिलं नाही.